सोलापूरमध्ये मोठा गोंधळ पाहायला मिळाला. चक्क ईव्हीएम मशीनच धाब्यावर आढळून आलं. काल झालेल्या जिल्हा परिषदेमध्ये सोलापूरमध्ये ईव्हीएम मशीन धाब्यावर आढळल्या. आता ते प्रवासात होते की जाणून बुजून तिथं मशीन गेल्या, हा चौकशीचा भाग आहे. परंतु याची दखल निश्चितपणे निवडणूक आयोगाने घेतली असेल. म्हणून आता नेमका प्रकार काय आहे हे त्या अधिकाऱ्यांनी स्पष्टीकरण दिल्यानंतर लक्षात येईल. उपमुख्यमंत्र्यांचा अपघातीत मृत्यू 10 दिवस झाले, पण त्यात आता वेगवेगळेच दावे संशय व्यक्त केले जातो. आता मुटकरी यांनी संशय व्यक्त केला. पायलटचा 50 कोटींचा विमा होता, सुसाईड बॉम्ब अँगलने ही चौकशी झाली. बघा, अजितदादाच्या मृत्यूनंतर जे काही दावे प्रतिदावे होत आहेत, काही आरोप होत आहेत, खरं तर याची चौकशी चालू आहे. आणि जेव्हा चौकशी चालू आहे तर त्याच्यामध्ये आपलं काही मत किंवा आक्षेप नोंदवायचा असेल तर आपण तो पोलिसाकडे नोंदवला पाहिजे, त्याला ऑब्जेक्शन नाहीये. परंतु रोज एक अजितदादांचा जाण्याचं दुःख कमी आणि ह्या आरोपाचे फायदे जास्त झडत चालल्या. ते राजकारणासाठी बरोबर नाही. तुम्हाला जागा दिलेली आहे की तिथं मांडा ना तुमचं मत काय असेल ते. त्या विमानाचा विमा 50 कोटीचा होता असं कळतं. आता पायलटचा विमा 50 कोटीचा होता, एक नवीनच आता येते समोर येते. म्हणून या सगळ्या गोष्टीचा चौकशा जरूर होतील. सीआयडी चौकशी करते, आणखीन कोणती एजन्सी चौकशी करत असेल, परंतु आता याच्यासाठी थोडा अवधी लागेल. त्या अवधीनंतरच या सगळ्या गोष्टीचं स्पष्टीकरण होईल. सोशल मीडियावर आणि गावखेड्याच्या पारावरच्या त्या गप्पा जर बघितल्या तर त्याच्यामध्ये अजित पवार जिवंत आहे, ते 10 तारखेला परत येतील असं म्हणजे सोशल मीडियावर खूप मोठ्या प्रमाणात या सगळ्या गोष्टीचं आपल्याला पाहायला मिळत. हे बघा, सोशल मीडियावर नेमकं आता कधी काय येईल ना याचा काही भरोसा राहिलेला नाही. काय चर्चा घडतील, कशाच्या बाबतीत घडतील, आणि म्हणून आता हे सोशल मीडियाचा लोन हे सर्वसामान्य माणसाला कन्फ्युजन जास्त करतं. याचाच सगळा खुलासा झालेला आहे. अंत्ययात्रा झालेली आहे, पुतळा बसवायचं काम चालू आहे, म्हणजे जागा ठरते. आणि अशा वेळेला अशा ज्या काही बातम्या येतात मग माणसामध्ये कन्फ्युजन निर्माण होतं. म्हणून परंतु आता जी झालेली दुर्दैवी घटना आहे त्याच्यावर आता अशा प्रकारची वाच्यता करणं योग्य नाही. राष्ट्रपतीचे आमदार म्हणतात की अजित पवार पायलट होता त्याने इंट्रोड्यूस केले गेले. आता हा नवीन शोध लागलाय, मला माहित नाही. या बाबतीमध्ये तर अजितदादांच्या बद्दल बोलणं मला वाटतं आता गैर आहे. अशा प्रकारचे आरोप करणं सुद्धा गैर आहे. मोहन भागवतांचं एक वक्तव्य आहे, संघाचा सर्वसंघचालक हिंदू असेल, मग तो एससी असो किंवा एसटीचा असो. संघाचं एक आपलं धोरण असतं, संघाचे निर्णय ते स्वतः घेत असतात. आणि म्हणून त्यांच्या कार्यकारिणीमध्ये काय घडेल, कुणाला करायचं हा त्यांचा प्रश्न आहे. परंतु एवढं मात्र निश्चित आहे की ह्या संघाच्या कार्यकारिणीमध्ये इतरांचा हस्तक्षेप नसतो. संघ हे स्वतंत्र निर्णय घेत असतो. महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत रहा टाइम्स टुडे टीव्ही. सोबतच शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.